नमस्कार मित्रांनो, कथेमध्ये आपले स्वागत आहे. त्याआधी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. अभिनव जयाच्या गॅलरीत शिरत होता. नेहमीप्रमाणे त्याचं साधं पण आकर्षित व्यक्तिमत्व, हातात डायरी आणि खांद्यावर एक लहानशी लेदरची बॅग. गॅलरीच्या उजेडात त्याचा चेहरा हलकासा उजळला. त्याने एक सुहास्य नजरेने जयाकडे पाहिलं आणि म्हणाला, हाय जया, होप सो यू आर नॉट मच बिझी. जया क्षणभर गोंधळली. तिच्या मनात कितीतरी भावना दाटून आल्या. ती पुढे आली आणि जरा घाईघाईतच म्हणाली, आय एम सो सॉरी अभिनव. आफ्टर रीडिंग युअर आर्टिकल आय गॉट सो ओव्हरवेल्मेड. आय जस्ट फॉरगेट टू रिप्लाय यू. ती पुढे म्हणाली, मी लेख वाचला आणि वाचता वाचता हरवले. साक्षात स्वतःतच. आय फेल्ट लाईक समवन सॉ मी. मला वाटतं मला कोणतरी बघत होतं. द रिअल मी. अँड आय जस्ट फॉरगेट एव्हरीथिंग इल्स. बट रिअली थँक यू सो मच. त्याचा लेख वाचून जया खूप खुश झाली. जया काही क्षण अभिनवकडे न बोलता पाहत राहिली. तिच्या डोळ्यांमध्ये कृतज्ञता होती. शब्दांच्या पलीकडचं काहीसं. त्याच्या लेखामुळे तिच्या दिवसाला नवा अर्थ, नवा आत्मविश्वास आणि एक अनामिक ऊर्जा मिळाली होती. त्यांच्या दरम्यान काही क्षण शांततेत गेले. अभिनवने हलकंसं स्मित करत तिच्याकडे पाहिलं आणि अगदी शांत स्वरात म्हणाला, इट्स ओके जया, एन्जॉय युअर मुमेंट, एन्जॉय युअर सक्सेस. आय जस्ट कम टू सी यू. आणि तू तुझं काम जसं चालू आहे तसंच सुरू ठेव. वी वी विल मीट अगेन वेन इट्स मीन टू बी. बाय फॉर नाव. तो मागे वळला आणि गॅलरीच्या दाराकडे निघाला. तो थोडं पुढे गेला, पण जयाच्या मनात आतून एक अस्वस्थता होती. कारण अभिनवमुळेच जयाच्या प्रदर्शनाला थोडी प्रशंसा मिळाली. थोडीशी धावतच त्याच्या मागे गेली. हात पुढे करून हलके त्याच्या खांद्यावर स्पर्श केला. अभिनव. तिने हळू आवाजात त्याला थांबवलं. तो आश्चर्याने थांबला, मागे वळला. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं हास्य आणि डोळ्यात प्रश्न. जया एक क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. तिने क्षणाचाही विचार न करता आणि मग अचानक त्याला घट्ट मिठी मारली. ती मिठी अनपेक्षित होती, पण त्याहून अधिक तिच्या आनंदी भावना घेऊन आलेली होती. तिचे व्यक्त होणं, सगळं काही त्या मिठीत सामावलेलं होतं. ती हळू आवाजात म्हणाली, थँक्यू अभिनव, थँक्यू अगेन. आय विल कॉल यू दिस इव्हनिंग. मी तुला सायंकाळला कॉल करणार. लेट्स सेलिब्रेट जस्ट यू अँड मी. त्याच्या कानाजवळ तिच्या श्वासाचा उबदार स्पर्श त्याला जाणवला. अभिनवने हसत तिच्या पाठीवर हात ठेवला. तो काही बोलला नाही, पण त्याचं ठीक आहे हे उत्तर त्याच्या स्पर्शात तिला मिळालेलं होतं. मुंबईचं आकाश थोडंसं ढगाळलेलं होतं. पावसाची रिमझिम सुरू झालेली होती. आज जयाच्या आर्ट गॅलरीला चांगलीच गर्दी झाली होती. तसेच काही पेंटिंग्स या सेल देखील झाल्या होत्या. यामुळे जया चांगलीच खुश होती. परंतु तिच्या मनात अभिनवचे विचार घोंगावत होते. तिने अभिनवला संध्याकाळी घरी बोलवायचे ठरवले. कारण घरीच निवांत पार्टी होईल म्हणून तिने घरचाच प्लॅन केला होता. जशी संध्याकाळ झाली तशी गर्दी ओसरू लागली. जयाने अभिनवला मेसेज केला, लेट्स नॉट गो आउट, लेट्स जस्ट बी वेअर वी कॅन बी अवरसेल्व्स. असं म्हणत तिने त्याला पत्ता पाठवला होता व तिने सांगितले होते, मी घरी पोहोचले की तुला फोन करते. मग तू घरी ये. जेवण व ड्रिंक्स मी ऑर्डर करून ठेवला आहे. पावसामुळे मुंबईच्या हवेत वेगळाच गारवा पसरला होता. जयाच्या घरात देखील थोडे प्रसन्नदायक वातावरण तयार झाले होते. जयाने घरी आल्यानंतर फोन करून अभिनवला येण्यास सांगितले. तिने ऑर्डर केलेले बियर व जेवण हे घरी पोहोचलेले होते. जयाने आपल्या लिव्हिंग रूममध्ये पार्टीसाठी मंद लाईट्स, अत्तरासारखा दरवळणारा सुगंध आणि शांत संगीताचा साज अशी सजावट केली होती. थोड्याच वेळात अभिनव तिच्या घरी पोहोचला. त्याने दरवाजाची बेल वाजवली आणि क्षणातच जयाने दार उघडले. त्याचं लुक आजही त्याच्यासारखंच साधं पण उठावदार होतं. साधा ग्रे टी शर्ट, वर हलकंसं जॅकेट आणि हातात वाईनची एक आकर्षक छोटी बॉटल. त्याला पाहताच जयाच्या चेहऱ्यावर एक
नैसर्गिक हसू पसरलं. जया देखील आज खास तयारी झाली होती. तिच्या सावळसर त्वचेवर संध्याकाळच्या सौम्य प्रकाशात एक सजग झळाळी दिसत होती. तिचं सौंदर्य ही केवळ तिच्या रूपामध्ये नव्हतं, तर तिच्या आत्मविश्वासात आणि बेधडक असण्यात होतं. तिने अंगावर घातलेली ती लाल रंगाची डीप व्ही रॅप मिनी बॅकलेस ड्रेस अगदी तिच्या व्यक्तिमत्वासारखीच बोलकी, उठावदार आणि आकर्षक होती. ड्रेसची खोल व्ही नेकलाईन तिच्या सुटसुटीत मानेवर उठून दिसत होती, तर ड्रेसचा मागचा भाग संपूर्ण बॅकलेस, फक्त एका नाजूक रिबनसारख्या पट्ट्याने पडलेला, जणू तिच्या सौंदर्याची सहज पण प्रभावी झलक. ड्रेसच्या लाल रंगात तिच्या सावळसर त्वचेचा शुभ्र प्रकाश उठून दिसत होता. मोकळे, थोडे ओलसर केस, खांद्यावर अलगद विसावलेले, हलकीशी वेव आणि चेहऱ्यावर एक नैसर्गिक तेज, जणू त्या क्षणी ती एखाद्या चित्रकृतीसारखी वाटत होती. वेलकम अभिनव, ती हसत म्हणाली आणि पुढे येऊन त्याला एक आपुलकीने आलिंगन दिलं. नाईस अँड ब्युटिफुल होम अँड ऑल्सो स्टनिंग लुक ऑफ टुडेज होस्ट, तो हसत म्हणाला. आपली साथ आणलेली वाईनची बॉटल तिच्या हातात देत म्हणाला, हे छोटंसं गिफ्ट आहे. टू नाईट्स वार्म, ती हलकासा हसत म्हणाली. याची काही गरज होती अभिनव, मी सगळी तयारी आधीच केली होती. तिने ती बॉटली स्वीकारली आणि पुढे म्हणाली, प्लीज बस, मी आलेच. अभिनव सोफ्यावर जाऊन बसला. जया स्वयंपाकघरात गेली आणि थोड्याच वेळात बिअरचे कॅन्स, पास्ता, गार्लिक ब्रेड आणि चीज प्लेट एका छोट्याशा ट्रेमध्ये घेऊन परत आली. ती त्याच्या समोर बसली आणि ट्रेमधल्या वस्तू टेबलावर ठेवत म्हणाली, हिअर्स अवर कम्फर्ट कॉम्बो टू नाईट. तिने एक कॅन उघडून त्याच्याकडे दिला. दुसरा कॅन उघडत ती म्हणाली, चिअर्स टू ॲन इव्हनिंग वर्थ रिमेंबरिंग. आजची इव्हनिंग आपल्याला खूप आठवणीची राहील. त्याने प्रतिसाद देत कॅन भिडवला. दोघांनी हळूहळू बिअरचे घोट घेतले. आता त्यांचे बोलणं कमी होत गेलं, पण नजरा सतत बोलत होत्या. कधी संकोचाने, कधी प्रशंसेने, तर कधी आकर्षणाने. शब्दांच्या पलीकडे जाणारे ते संवाद त्या छोट्याशा लिव्हिंग रूममध्ये तयार होत होत. पास्ताचा एक घास उचलत जया त्याच्याकडे पाहत हसली. उशीर तर नाही झाला ना, की तुला भूक लागली आहे? अभिनवने नकळत हसून मान डोलावली. उशीर नाही झाला, परंतु भूक नक्कीच लागली आहे. फक्त विचार करतोय ती कशाची, मनाची, आशेची की पोटाची? जया नकळत लाजली, पण चेहऱ्यावर एक मस्ती होती. तिने गार्लिक ब्रेडचा छोटासा तुकडा उचलला आणि त्याच्या तोंडाजवळ नेला. तर मग हे घे, मी स्वतः भरवते. कलाकार म्हणून फक्त कॅनव्हासमध्येच रंग भरत नाही आणि मी जेवण पण भरवता येते. अभिनव थोडा पुढे झुकला आणि तो तुकडा हातात घेत तोंडात टाकला व म्हणाला, अशी जर कंपनी मिळणार असेल तर मग रोज पार्टी करावी लागेल तुझ्याबरोबर. जया त्यांचं हे बोलणं ऐकून थोडीशी खडखडून हसली. तुम्ही लेखकाकडून शब्दांची जादू ही शिकण्यासारखी गोष्ट आहे, अभिनवने नजर न हटवता उत्तर दिलं. कधीकधी चित्र शब्दांच्या जादूपेक्षा मोठं काम करतात. तेवढ्यात बिअरचा शेवटचा घोट घेत जया त्याच्या शेजारी जाऊन बसली व तिने दुसरा बिअरचा कॅन उचलला. आता दोघांचं हास्य, मस्ती आणि नजरेतील स्पर्श हळूहळू एका नव्या वळणाकडे वळू लागला. पण अजूनही शब्दात एक हलकी मजा आणि स्पर्शात सावरलेपण होतं. दुसरा कॅन चिअर्स करताना दोघांच्या नजरा एकमेकांना भिडल्या. खाली न वळणाऱ्या नजरा, न हलणारे होठ, फक्त एका क्षणाचा विराम. त्याने विचारलं नाही, तीही थांबली नाही. अभिनवने हळुवारपणे तिच्या चेहऱ्याजवळ स्वतःचा चेहरा नेला. दोघांना डोळ्यातील आस जाणवत होती. दोघांच्या श्वासामधील धग आता त्यांना स्पष्ट ऐकू येत होती. रात्रीच्या त्या धुंद वातावरणात दोघांच्या ओठांनी जवळीक साधली आणि मग दोघांचे ओठ एकमेकांवर अलगद टेकले.